नमस्कार, मी आयुषी. UCN न्यूजच्या अमरावती बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर हेडलाईन्सकडे. अमरावतीच्या मेळघाटातील नरवाटीचे मजदूर रोजगारासाठी तहसील कार्यालयावर धडकले. रोजगार सेवकांनी केलं काम बंद. रोजगार बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ. माजी आमदारांसह शेतकरी धडकले MSEB कार्यालयावर. अमरावतीच्या मेळघाटात वीज व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या. लोकसभेत खासदार रामदास तडस यांची मागणी. धारणी व चिखलदरा तालुक्यातील रोजगाराअभावी नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरण करतात. हे स्थलांतरण होऊ नये यासाठी विविध शासकीय रोजगार योजना राबविल्या जातात. आता रोजगार सेवकांनी काम बंद करून लोकांना रोजगार नसल्याची माहिती दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केलाय. मेळघाट तालुक्यातील नरवती गावात मनरेगा अंतर्गत रोजगार नुकतेच बंद करण्यात आले. रोजगार सेवकांनी काम बंद करून लोकांना रोजगार नसल्याची माहिती दिल्यानंतर मजुरांनी मोठ्या संख्येनं तहसील कार्यालय गाठलं. गावात मनरेगाचं काम यापूर्वी सुरू झालं होतं, मात्र रोजगार अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता काम बंद केलं. ग्रामस्थांनी अधिकाऱ्याला कामाबाबत विचारणा केली असता रोजगार अधिकाऱ्याने ग्रामस्थांना धारणी तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करण्यास सांगितलं. त्यानंतर नारवती येथील सर्व नागरिक कामाची मागणी करत थेट तहसील कार्यालयात गेले. या ठिकाणी लकी ड्रॉ चालू असताना पहिलेच फेरीमध्ये त्यांचीच माणसं तिथे असताना त्यांनी त्या ठिकाणी स्टेजवर जाऊन या ठिकाणी फॉड आहे असं लक्षात आणून दिलं. परंतु स्टेजवरील आयोजकांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बंधनं न घालता त्यांना त्या ठिकाणाहून म्हणजे जाण्यासाठी पब्लिकला इकडं फॉड आहे असं सांगून त्यांना त्या ठिकाणून पळ काढला आणि बाकीची जनता इकडे त्यांच्या आपसात चर्चा करण्यात मग्न होत असताना ते ताबडतोब त्या ठिकाणाहून निघून गेले. परंतु या ठिकाणी कोणी स्थानिक लेवलला त्या स्टेजवर असताना या ठिकाणी फॉड आहे असं लक्षात आणून दिलं. त्यांनी त्यांचं कर्तव्य हेच होतं की त्यांना पहिले स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन जनतेची या ठिकाणी एवढी मोठी दिशाभूल करत असताना तुम्ही या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का नाही फॉड आहे, तुम्ही त्यांना या ठिकाणी का जाऊ दिलं, हे आमचा या ठिकाणी या प्रश्न उपस्थित होत आहे. रोजगार सेवक बोले जाते नहीं काम हमको काम दिया. अभी तो हमारे गांव में नरेगा का काम चालू था, 4 हफ्ते चालू था. तो हमने नमूना 4 भरा. ये कल आज के तारीख में 13/12/2021 में हमने रोजगार सेवक को दिया कि हमको काम दो. उसने बोला कि नहीं, तुम जाके तहसील में काम मांगनी करो. तो अब हमको काम चाहिए. मेळघाटातील आदिवासी बहुल भागातील शेतकरी गेल्या काही काळापासून वीज वितरण कंपनीच्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. गावातील बहुतांश वीज डीपी बंद आहे. नवीन डीपी बसविली नसल्याचा आरोप करत भाजपानं वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धरणे आंदोलन केलं. मेळघाट जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी बहुल भागात काही काळ वीज खंडित झाल्यानं विविध गावातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवस्थेला कंटाळून वीज खंडित असलेल्या गावातील शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. आकी, काकरमाळ, धामणमाहू, बारू, बोड या गावातील वीज खंडित झाली असून तात्काळ सर्व डीपी बदलून सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल मावस्कर, कमलेश जयस्वाल, तुळशीराम बेठेकर यांच्यासह पीडित शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतीय स्वातंत्र्य काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासह त्यांनी समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचंही काम केलं आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत केली. धन्यवाद अध्यक्ष जी. सदन के माध्यम से माननीय गृहमंत्री जी का ध्यान आकृष्ट करते हुए यह कहना है कि महान संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज के एक साधारण व्यक्ति स्वामी थे. देश को ईश्वर मानते थे. स्वातंत्रपूर्व काल में उन्होंने समाज सुधार के कार्य ग्राम स्थान पर किए थे. भूदान आंदोलन, आदर्श ग्राम, व्यसन मुक्ति, श्रमदान, ग्राम व्यस्तता
अभियान आदि कार्य उनके द्वारा किए गए। सरकार से किसी प्रकार की मदद किए बगैर उन्होंने गाँव में आदर्श ग्राम बनाया था। उसके द्वारा रचे गए भजनों के प्रेरित लेकर 1942 में विदर्भ के चिमू, राष्ट्रीय, यावली, बेनोड़ा की इतिहास क्रांति हुई थी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के सभी धर्मों की समानता की शिक्षा देकर मानवता का संदेश दिया। अंत सदन के माध्यम से मैं गृह मंत्री जी के आग्रह करता हूँ कि ऐसे महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज द्वारा किए गए देशभक्ति, ग्राम विकास के कार्य को देखते हुए देश के सर्वोच्च सम्मान मरणोत्तर भारत रत्न के उन्हें सम्मानित करने जाए। धन्यवाद। कौशल्य विकास व उद्योजकता विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील आदिवासी युवक युवतींना योग्य प्रकारे प्रशिक्षण व रोजगार मिळावा अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत केली। तर पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत मेळघाटातील धारणी, चिखलदरा व चुरणी तालुक्यातील किती आदिवासी युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आले असा सवालही त्यांनी संसदेत उपस्थित केला। बहुत बहुत धन्यवाद। महाराष्ट्र के अमरावती जिले के अंतर्गत धारनी तालुका और चिखलदरा तालुका जो ट्राइबल क्षेत्र है सर, वहाँ पे स्किल डेवलपमेंट और एंटरप्रेन्योरशिप के अंतर्गत क्या ट्रेनिंग दी गई है और कितने लोगों को प्लेसमेंट दी गई है सर? क्योंकि वो बहुत आदिवासी क्षेत्र है, बहुत पिछड़ा इलाका है, तो वहाँ पर ऐसा कोई प्रोग्राम आपने किया है तो कितने लोगों को ट्रेनिंग देने के बाद उनको प्लेसमेंट दी है? थैंक यू सर। सर एक तो सर ये मैं बता दूं कि महाराष्ट्र में टोटल हमने 3 साल में 15.5 लाख युवाओं को ट्रेनिंग दिया है, स्किल ट्रेनिंग। उससे सर उससे 3.2 लाख जो हैं युवाओं को, जो ट्राइबल युवा थे उनको ट्रेनिंग मिला है। 15.5 लाख से 3.2 लाख। और सर ये हमारे पास आंकड़े नहीं हैं डिस्ट्रिक्ट वाइज, क्योंकि हम जो पैसा देते हैं स्टेट को, हम पैसा स्टेट को देते हैं स्टेट कंपोनेंट, और हमने 3 साल में दिया है 90 करोड़ टू द स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तो ये आंकड़े स्टेट गवर्नमेंट के पास होंगे कि वो कौन से डिस्ट्रिक्ट में कैसे ट्रेनिंग प्रोग्राम्स और कौन से कम्युनिटीज़ को टारगेट करके करते हैं। जिल्हा परिषदेच्या तुलनेत महापालिकेच्या शिक्षण सभापती पदासाठी अत्यल्प काळ असल्यानं कोणताही सभापती विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान देऊ शकत नाही। यामुळे महापालिकेच्या कायद्यातच बदल करणे आवश्यक आहे असं मत महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केलं। अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस दरम्यान महापौरांनी पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधला। यावेळी महापौरांनी त्यांचं विद्यार्थी जीवन, राजकीय क्षेत्रातील जडणघडण आणि अनुभव कथन केले। अमरावती जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित मीट द प्रेसमध्ये महापौरांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला। यावेळी महापौरांनी त्यांची विद्यार्थी दशा आणि राजकीय क्षेत्रातील जडणघडण, त्यांचे अनुभव व्यक्त केले। शिक्षण सभापती असताना चेतन गावंडे यांनी क्रीडा महोत्सव आणि बाल महोत्सव सुरू केले। मनपाच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला। मात्र एक सभापती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करेपर्यंत त्याचा कार्यकाळ संपतो। दुसरा सभापती आल्यावर त्याचं वेगळं नियोजन करतो। यामुळे विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान कुणालाच देता येत नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। जिल्हा परिषदेच्या सभापतीला 2.5 वर्षांचा कार्यकाळ मिळतो, त्या तुलनेत मनपाच्या शिक्षण सभापतीला मात्र केवळ 1 वर्षाचा कालावधी मिळतो। यामुळे कायद्यात बदल होणं आवश्यक आहे। दरम्यान आपल्या कार्यकाळात मालमत्ता कर भरण्यासह इतर सुविधाही ऑनलाईन होत आहेत। घनकचरा व्यवस्थापनाचा मार्ग मोकळा झालाय। अकोली सुकळी कचरा डेपो आणि कोंडेश्वर मार्गावर कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली। मला असं वाटतं की ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये 2.5 वर्षाचा कार्यकाळ असतो कोणत्याही सभापतीला काम करायला, त्या धर्तीवर महानगरपालिकेमध्ये सुद्धा 2.5 वर्षाचा सभापती असला, एखादी योजना सुरू करताना त्याला कमीत कमी 6-7 महिने लागतात आणि ती कार्यान्वित दुसऱ्या वर्षात होते। तोपर्यंत तो सभापती त्या कार्यकाळ संपून जातो आणि नंतर नवीन सभापती येतो। जुन्याने काय केलं, तो कंटिन्यू खर्च बहाल करायला पाहिजे, पण मग त्याचे स्वतःचे काही उपक्रम असतात, तो पुढे तो येत नाही, तो स्वतःचे उपक्रम करतो। या गोष्टी टाळायच्या असेल, थोडीशी कायद्यामध्ये दुरुस्ती करून 2.5 वर्षाचा सभापती करावा असं मला वाटतं।
घेऊया क्षणभर विश्रांती, पाहत रहा UCN न्यूज. UCN 30th anniversary offer. UCN Broadband. This Diwali get fiber technology to your home. Just pay ₹2890 and get complete installation, 3-month subscription with Wi-Fi device and enjoy amazing speed with unlimited data. For booking festive offer, call 080690 33999. UCN Broadband. High-speed broadband. Speed up to 1 Gbps. Free video conferencing, IPTV, वीडियो ऑन डिमांड और डिजिटल केबल टीवी, सब कुछ आपके UCN गीगा फाइबर द्वारा. कॉर्पोरेट ऑफिसेज या बिजनेस के स्मार्ट वर्किंग के लिए स्पेशल पैकेजेस उपलब्ध. साथ ही वर्क फ्रॉम होम है अगर आपका ऑप्शन, तो फ्यूचर रेडी UCN ब्रॉडबैंड है आपका सोल्यूशन. कनेक्शंस के लिए तुरंत SMS करें या कॉल करें. प्रिय ग्राहक, कोरोना के प्रादुर्भाव के चलते आपसे अनुरोध है कि आप अपने केबल का मासिक भुगतान अपने ऑपरेटर को कैशलेस तरीके से, जैसे कि UCN मोबाइल ऐप या फिर नीचे दिए गए ऑनलाइन पेमेंट मेथड्स का इस्तेमाल करके करें, ताकि आपका मनोरंजन बिना किसी रुकावट के लगातार चलता रहे. धन्यवाद. UCN ब्रॉडबैंड यूजर्स के लिए अपने कंप्यूटर और लैपटॉप सिक्योरिटी का अब नहीं कोई टेंशन, क्योंकि हम लाए हैं UCN सेफ एंटीवायरस, जो दे वायरस सेफ्टी के साथ साइबर क्राइम सिक्योरिटी भी. कनेक्शंस के लिए तुरंत SMS करें या कॉल करें. UCN 30th anniversary offer. UCN Broadband. This Diwali get fiber technology to your home. Just pay ₹2890 and get complete installation, 3-month subscription with Wi-Fi device and enjoy amazing speed with unlimited data. For booking festive offer, call 080690 33999. शाळेसाठी रोज ST बसची वाट बघणं आणि त्यानंतर स्वतःला STत कोंबून घेत शाळेसाठी प्रवासाला लागणं हा अनेक विद्यार्थ्यांचा नित्याचा क्रम असतो. मात्र अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथं काही विद्यार्थ्यांना एक सुखद अनुभव मिळालाय. पालकमंत्र्यांनी चक्क आपल्या गाडीत घेत या विद्यार्थ्यांना आपल्या गावी सोडून दिलं. STच्या संपाचा गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनाही फटका बसतोय. अमरावती जिल्ह्याच्या मोझरीहून फतेपूरला जाणाऱ्या ST बसची वाट पाहत काही विद्यार्थी उभे होते. बराच वेळ वाट पाहूनही ST येत नव्हती. थोड्या वेळेनं जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर तिथून जात होत्या. त्यांनी या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. बराच वेळ ST आलेली नाही असे विद्यार्थ्यांनी सांगताच यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गाडीत बसविण्यास सांगितले. मग मोझरी येथून फतेपूर हा प्रवास या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांच्या गाडीतून केला. यावेळी विद्यार्थी आणि यशोमतीताई यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. विद्यार्थ्यांचा हा प्रवास आनंदमय ठरला आणि याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. आता काय अभ्यास करणार की सुट्टी मारणार? कोण गायला तुला करा, अभ्यास करा आता नक्की. कोणत्या शाळेत जातो? किती वाजता शाळा सांगतो? वाराणसी इथं काशी विश्वनाथ धाम इथं सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानिमित्त भाजपातर्फे देश पातळीवर दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम साजरा करण्यात आला. अमरावतीतही भाजपातर्फे कोंडेश्वर इथं भाजपातर्फे शिवपूजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी काशी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. याच दिव्य काशी भव्य काशी सोहळ्यानिमित्त कोंडेश्वर इथं भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी सपत्नीक हेमाळपंथी प्राचीन मंदिर असलेल्या कोंडेश्वर महाराजांचा अभिषेक केला. 13 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे होणार असल्याची माहिती भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरे, मठ तसंच अन्य धार्मिक ठिकाणी मोठे स्क्रीन लावले जाणार आहेत. जिल्ह्यात जगद्गुरू स्वामी राजराजेश्वराचार्य यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रत्येक मंडळातील धार्मिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख धर्माचार्य, साधू संत, विचारवंत, महंत यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी भाग घेणार आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशीच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असलेल्या सामाजिक समरसता, एकता आणि अखंडता यांचं अनोखं दर्शन या कार्यक्रमातून घडेल. या कार्यक्रमाला ऐतिहासिक, अविस्मरणीय आणि अभूतपूर्व बनवण्यासाठी अमरावती शहर आणि ग्रामीण भाजपनं जिल्हा पातळीवर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आज भारतातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील हिंदू समाजासाठी अत्यंत आनंदाचा आणि गौरवाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे. पहिले मोदीजींच्या नेतृत्वामध्ये श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली आणि श्रीराम जन्मभूमीवर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं मंदिर आता पूर्णत्वास जात आहे. त्या पाठोपाठ परकीय आक्रमकांनी ज्या आमच्या श्रद्धास्थानावर बाबा विश्वनाथांच्या काशीवर जे आक्रमण केलेलं होतं ते काशी, त्या काशीमध्ये देखील आज एक सुंदर रूप काशीचं आज देखणं रूप जगाच्या समोर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साकारलं जात आहे. आम्हाला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वात एक दिवस श्रीकृष्ण जन्मभूमीचा देखील उद्धार होणार आहे आणि म्हणून हिंदूंसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे की काशीचं आज रूप बदललेलं आहे. अमरावती जिल्ह्यातील नीरपिंगळे ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे वावडे लागलेत की काय अशी स्थिती आहे. नीरपिंगळे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील परिसर स्वच्छ आणि सुशोभित आहे, मात्र शाळेच्या वॉल कंपाऊंडला लागूनच उकिरड्याचे ढीग साचले आहे. या परिसरातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. नेरपिंगळाच्या वॉर्ड क्रमांक 2 मधील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अथक प्रयत्नातून शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यात आला. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. शाळेच्या सुरक्षा भिंतीला लागून घाणीचं साम्राज्य दिसतंय. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. शाळेच्या चारही बाजूंना शेणखताचे उकिरडे टाकले आहेत. शाळेच्या बाजूला असलेल्या नाल्या भरलेल्या असून या नाल्या आणि उकिरड्यामधून वर्ग खोल्यांमध्ये कीटक आणि दुर्गंधी येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. शाळेच्या बाहेरील परिसर अतिक्रमण आणि उकिरड्यांनी व्यापलेला आहे. शाळेच्या दर्शनी भागातच कचऱ्याचे ढीग दिसतात. परिसरातील रहिवासी इथं कचरा टाकून निघून जातात. या उकिरड्यावर भटक्या प्राण्यांचा मुक्त वावर असतो. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी इथं खेळ होत असून ग्रामपंचायत सरपंचांना याबाबत 4 महिन्यांपूर्वी तसंच शाळेच्या मुख्याध्यापकांना तक्रार करण्यात आली होती. मात्र यावर अद्याप कारवाई झाली नाही. ग्रामपंचायतीला विद्यार्थ्यांच्या जीविताची काळजी नसल्याचं यातून दिसतंय. यामुळे मुलांना काही झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल आता पालक उपस्थित करतायत. स्कूल के बारे में हमने कंप्लेंट 2-3 बार करे, प्रशासन को पर इस पर कार्रवाई नहीं हुई. ये जो कंपाउंड के बाहर जो ये है कचरा उखंडे और जो अतिक्रम है, इसके प्रशासन को हमारी गुजारिश है कि इसको साफ कर दिया जाए. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्य शासन स्तरावर प्रलंबित मागण्या आहे. त्या मागण्यांसाठी या शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक 2 दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची 58 महिन्यांची थकबाकी अदा करावी. अकृषी विद्यापीठातील 796 पदांना 7वा वेतन आयोग त्वरित लागू करावा. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर 3 लाभांची सुधारित योजना लागू करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी. सेवांतर्गत आवासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा. विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव आणि समकक्ष पदांना UGCच्या शिफारसीनुसार सुधारित संरचना लागू करण्यात यावी. 5 दिवसांचा आठवडा. पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना 33% आरक्षण. तदर्थ पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पदाचं वेतन देण्यात यावं. यासह इतर महत्त्वपूर्ण मागण्या असल्याची माहिती विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी दिली. राज्य शासन विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुजाभाव करत आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील शिक्षकांना 7वा वेतन आयोग 2 वर्षांपूर्वीच लागू झाला आहे. याशिवाय त्यांना वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी सुद्धा मिळाली आहे. शासनाच्या अशा दुजाभाव वागणुकीमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविषयी नाराजी असून शासनानं सर्व मागण्या मंजूर कराव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या ठिकाणी आंदोलनाचा दुसरा भाग जो आहे तो 7 डिसेंबरला सहसंचालक कार्यालयामध्ये निदर्शने आणि आता आज 13 आणि 14 तारखेला साखळी उपोषण या माध्यमातून आमच्या मागण्या ज्या आहे किंवा नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांचा जो आवाज आहे महाराष्ट्रातला तो शासनाच्या कानापर्यंत पोचला पाहिजे आणि याची दखल घेऊन जे झोपीचं सोंग घेऊन जे शासन झोपी गेलेलं आहे ते कुठंतरी जागं झालं पाहिजे या उद्देशानं हा आंदोलनाचा आमचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलनात मागं घेणार नाही असा ठाम निर्धार आता आमचा झालेला आहे. अत्याचारग्रस्त पीडित महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. अन्यायग्रस्त महिला मुलींच्या वाट्याला कुचंबनाच असते. अशा पीडित महिलांना मुलींना रक्ताचे नातेवाईकही अनेकदा दूर सारतात. मात्र अमरावतीत याच पीडित महिलांसाठी समर्पण ही सामाजिक संस्था 2008 पासून काम करते. पाहूया एक विशेष वृत्तांत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालधूर गावाजवळ सांझाग्राम या गावाची निर्मिती सुरू झाली आहे. पीडित महिला, वृद्ध, 18 वर्षावरील अनाथ तरुण यांच्यासाठी दीर्घकाळ निवासाची व्यवस्था हे या सांझाग्रामच्या माध्यमातून केली जाते. पीडित महिलांसाठी उभारलं जाणारं राज्यातील हे पहिलंच गाव असल्याचं समर्पण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल मानकर यांनी सांगितलंय. समर्पण ही संस्था 2008 पासून महिलांच्या विविध समस्यांवर काम करत असून माहेर या निवासी प्रकल्पाअंतर्गत आजवर 4900 मुली महिलांना अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. तसेच आता नव्यानं ज्या ठिकाणी आपण आज जमलो आहोत त्या ठिकाणी सांझाग्राम या नवीन संकल्पनेला सुरुवात केली असून सांझाग्राम एक अशा परिसराचे निर्माण आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करतो आहोत की ज्या ठिकाणी महिला, वृद्ध, दिव्यांग या सर्वांना एकत्रित स्वरूपात राहता येईल, हसता येईल, खेळता येईल, यांच्या हाताला रोजगार देता येईल आणि ह्या सर्वांना नातेवाईकसुद्धा आपल्याला मिळवून देता येईल आपल्या स्वरूपात. सांझाग्रामची निर्मिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांच्या सहकार्यानं होत आहे. समर्पण या संस्थेच्या माहेर या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 4900 मुली आणि महिलांना अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था करून देण्यात आली आहे. आता समर्पणनं नवीन संकल्पनेला सुरुवात केली आहे. सर्वांच्या सहकार्यानं सांझाग्रामची निर्मिती होत असून या ठिकाणी महिला, वृद्ध, दिव्यांग या सर्वांना एकत्र राहता येईल, खेळता येईल, याशिवाय त्यांना रोजगार देखील मिळवून देता येईल आणि इथं सर्वांना नातेवाईक देखील मिळतील. या संकल्पनेतून सांझाग्रामची निर्मिती होत आहे. या माहेर प्रकल्पात 300हून अधिक मुली आणि महिलांचा निवारा असेल. समर्पण प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था यामध्ये मुख्यतः 2 प्रकल्प राबवले जातात, ज्यामध्ये माहेर आणि कबीर हे 2 प्रकल्प आहेत. माहेर अंतर्गत पीडित व अन्यायग्रस्त महिला यांसाठी काम केले जाते, तर कबीर अंतर्गत 18 वर्षावरील अनाथ युवकांकरता काम केले जाते. माहेरमध्ये ज्या आपल्याकडे महिला येतात त्यांच्या हाताला काम देण्याचं, त्यांचं पुनर्वसन करेपर्यंत त्यांच्या कोर्ट कचेरीचं काम असं सर्व प्रकारचे त्यांची मदत समर्पण प्रतिष्ठानद्वारे केली जाते. पीडित महिला, मुली, दिव्यांगांना पुनर्वसनासोबतच त्यांना रोजगार प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवून समाजात ताठमानेने जगण्याचा अधिकार दिला जातोय. तर समर्पण संस्थेचा सांझाग्राम हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाचं सध्या जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, गुरुकुंज मोझरी. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अमरावतीच्या मेळघाटातील नरवाटीचे मजदूर रोजगारासाठी तहसील कार्यालयावर धडकले. रोजगार सेवकांनी केलं काम बंद. रोजगार बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ. माजी आमदारांसह शेतकरी धडकले MSEB कार्यालयावर. अमरावतीच्या मेळघाटात वीज व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या. लोकसभेत खासदार रामदास तडस यांची मागणी. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत रहा UCN न्यूज. नमस्कार.